सकाळ झाली, सकाळ झाली बछड्या, सकाळ झाली, सकाळ झाली. बछड्या मग सकाळ झाली, सकाळ झाली. सारी सृष्टी जागी झाली. चला, आम्ही बछड्यांनी उठलेली आहे आणि सकाळचं बघा हे आवाज, खूप साऱ्या पक्ष्यांचा आवाज. सदूरून आवाज येतोय की नाही पक्ष्यांचा. पावसाचं वातावरणच नाही. या वर्षी सुद्धा दुष्काळ जाणवतोय. बस फक्त आम्हाला 15 जुलैचा पाऊस पडला, त्याच्यानंतर पाऊसच नाही आहे. आणि मी चालली आहे वॉकिंगला, ते पण स्वेटर घालून. मला थंडी पण वाजू राहिलेली, मी स्वेटर घालून चाललेली आहे. आणि सोबत आहे बछडा. बछड्याचं पण चुकत नाही कधी माझ्यासोबत येणं कायम असतं. मी निघाले का चाललं तर आमचा बछडा जा. अरे इकडून बछड्या, ए चला. तू भारद्वाज होता. आपली सोयाबीन. इकडं तरी सोयाबीनची पेरणी झालेली आहे. पण काल मी गुरुपौर्णिमेनिमित्त गेली होती, बाहेर गेली होती. तर मला एक आमच्या गावापासून, म्हणजे इथूनच जवळजवळ 20-25 किलोमीटर दूर असणाऱ्या गावात, म्हणजे इथूनच आमच्यापेक्षा, म्हणजे मी ज्या गाडीत बसले होते त्यामध्ये ती एक बाई पण बसलेली होती. ती म्हणे आमच्या गावामध्ये, म्हणजे इथून जवळजवळ किती 25-30 किलोमीटर दूर असतील ते, म्हणजे माझ्या बहिणीच्या गावाजवळ राहतात. म्हणे अजून आम्ही पेरणीच केली नाही म्हणे. 15 जुलैचा जो आम्हाला पाऊस झाला त्याच्यातच आम्ही आता ही पेरणी केली म्हणे. आणि अजून तर म्हणे आमचं, म्हणजे लोक हे करू राहिले, काय म्हणतात, पेरणी करून फळी मारू राहिलेली म्हणे. नाही, फळी, काही काहींची फळी मारायची कामं चालली म्हणे. काही काहींनी नांगरलेले आणि आता काहींनी पेरणी पण केलेली म्हणे. पण आम्ही काहीच केलं नाही म्हणे. एक पावसामध्ये आम्ही कशाला काही करू. तर निदान आम्ही तरी म्हणजे थोडासा लवकर निर्णय घेतला म्हणून ते इथपर्यंत रे. पण आता पावसाचं वातावरणच बिलकुल नाही आहे, असं झालेलं आहे. आता आलेलं आहे बरेच जणांचं काही ना, पण मग झालेलं आहे हे काय पेरणी. बरेच जणांचं सोयाबीन आलेली आहे वर. ठीक आहे. बछड्याचा बछडा आहे, बछडा. हा शिळ मारणारा पक्षी कसा शिळ मारतोय ना. सकाळचं पक्षींची किलबिलाट. टॉम. सकाळच्या पक्ष्यांची किलबिलाट, कोंबड्याचं आरवणं, मोरांची केकवली, यामध्ये आमची सकाळ ही मस्त मधुरमय होऊन जाते. काय काय म्याव काय चल. हाय, हॅलो, नमस्कार. मी मनीषा. मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे
बघा येडून बघा आता पाऊस. आज पावसाला खरी सुरुवात. म्हणजे आज आहे ना सकाळपासून पाऊस. म्हणजे मी जशी वॉकिंग करून आले ना त्याच्यानंतर हा पाऊस झिमझिम सुरू झाला आहे. म्हणजे जस्ट तरी सुरू झालेला आहे. पण आता पाऊस सुरू झाला आहे. बाकीचे कामं आता म्हणजे सर्व झालं आहे. कामं झाडलोट धुणं वगैरे सगळं झालं आहे. पण आता आलं आहे पाणी. आता पाणी आहे बाहेरचं. आता पाऊस सुरू झाला म्हणजे आता किती पाऊस सुरू झाला म्हणजे कामं थोडीच थांबवता येतात का. आता हे पाणी भरते मी. मस्त झिमझिम पावसामध्ये मी भिजू राहिलेली आहे. आणि बछड्या इथं ट्रायपॉडच्या मागं बसलेला आहे. म्हणजे खुर्चीवर ठेवलेला आहे ते ट्रायपॉड. त्याच्या मागं बसलेला आहे. आणि आपल्या लिलीच्या झाडाला म्हणजे आपल्या लिलीच्या रोपाला अशी मस्त फुलं आलेली आहे. तर तुम्हाला दाखवते चला. तुम्ही पण भिजा माझ्यासोबत. हे पहा किती हे उमलण्याच्या स्थितीत आहे. हे थोडंसं अजून पूर्ण नाही उमललं पण उमललं आहे. हे कळीच्या स्वरूपातलं हे किती. हे 3 इथं आणि ते त्या दिवशी आलेलं परवाच्या दिवशी आलेलं हे आता ते सुकून गेलं आहे. आणि हे कसं असे 5 म्हणायचं असं. आणि माझं तिकडं पाणी चाललं आहे. आता मी ते पाणी भरते. सारी कामं झाली आणि आता मी आली आहे किचनच्या ओट्यावर. अर्थात स्वयंपाक करायचा आहे. आणि आज मी बनवणार आहे रानभाजी. मस्त वेगळी रानभाजी. आणि ह्या पावसाच्या वातावरणामध्ये रानभाजी भरपूर येते. बाजारातही आली होती. आणि मग आता मी पण बनवणार आहे. काय रानभाजी सांगा बरं. आता अर्थात याला धुवून घ्यायची मला. आता नळाला पाणी आलंय मग आता धुवून घेतो मी. आता ही रानभाजी आहे. ही मी काय करते तर ती तांदूळाची भाजी आहे. ही उकडून घेणार आहे. बछड्या काय करतो. बछड्या साबणाचा आवाज घेते. आणि हे काय साबण अगदी ना म्हणजे असं ठेवल्यानंतर आहे ना हा खाली जास्त उघडत नाही. आणि कपडे धुवून झाल्यानंतर हवेशीर असा ठेवला ना कोरडा पण पटकन होतो. नाही तर मग काय होतं असा गजगज होऊन जातो तो चिखला आणि असं साबण. आणि मग खूप असा वाया पण जातो. त्याच्यामुळे ते असं ठेवलं. आणि भांड्याचं साबण तर असंच ठेवला पाहिजे मला तर असं वाटतं. भाजी चांगली आता ही उकळून घेतलेली आहे. आता हे काढून मी चाळणीमध्ये निथळायला ठेवते. भाजी निथळते. आणि ही भाजी उकडेपर्यंत मी लसूण छानपैकी लसूण सोलून घेतलेला आहे. इकडं असं खूप छान बारीक कांदे कापलेले आहे 2. तर आता काय काय लागणार आहे हे सांगते. ही मिरची आणि हे मीठ. आता ठेवला आहे कढई गॅसवर. 2 चमचे तेल. पावसाला थोडीशी झिमझिम सुरुवात झाली आहे. आणि पडावा बाई पाऊस खरंच ना. आमच्या इकडं पाऊसच नाही आहे. काय सांगावं आता. इकडं आता मी लसूण टाकते याच्यात. पावसाचं हे असं यावर्षी खरंच पाऊसच नाही म्हटलं तरी चालेल. मागच्या वर्षी तर पुढं होता पाऊस. आम्हाला फक्त ते खूप 2 वर्षापूर्वी खूप पाऊस पडला होता. आणि विहीर पण तुडुंब भरलेले होतं. सगळीकडेच पाऊस झालेला होता. पण ह्या वर्षी तर नुसतं आम्ही तरी बरं झालंय पेरणी केलेली आहे. पण आमच्याच गावच्या शेजारच्या अशा थोड्या अंतरावर म्हणजे राहणारे लोक आहे इथून 20-25 किलोमीटर दूर. त्यांनी पेरण्या पण नाही केलेल्या. म्हणजे आत्ता पेरण्या केल्या 15 तारखेपासून. पण त्यांना एक मात्र आहे की त्यांना पाटाचं पाणी आहे. आम्हाला तसं नव्हतं. म्हणून आम्ही ह्या पावसाच्या भरोशावर आहे. आणि म्हणूनच मग आम्ही इथं पेरण्या करून टाकल्या होत्या. आम्हाला सवय पडून गेली. आता काय करणार आहे. छानपैकी लसूण झालेला आहे. आता मी याच्यात कांदा टाकते. आणि हा पण छानपैकी गुलाबी होईपर्यंत भाजून घेते.
तेलामध्ये परतून घेते. असा सोनेरी रंगावर आता हा कांदा झालेला आहे, तळून वगैरे म्हणजे तेलामध्ये परतून झालेला आहे. आणि आता मी यामध्ये टाकत आहे मीठ आपल्यानुसार, चवीनुसार, आणि तिखट पण आपल्या चवीनुसार टाकायचं आहे. आणि ही भाजी ना मी पिळून घेतली होती, तर इतकं गरम गरम असताना तर मग काय केलं, ह्या प्लेटनीच असं पाणी असं काढून घेतलेलं होतं. तसं आहे थोडंफार, एवढं पण नाही काढत मी. आणि ती आता यामध्ये टाकून ते मिक्स करायचं. कांदा आणि लसूण, मिरची सगळंच एकजीव झाला पाहिजे. चला येत बहुतेक मी सगळ्यांना येते भाजी, असं काही नाही. आणि पावसाळ्यामध्ये भरपूर रानभाज्या येतात. मला तर काही माहिती पण नाहीये काय काय. मला फक्त तांदूळ, माठ, चंदन बटवा काय असतील ह्या एवढ्याच भाज्या. रानभाज्या भरपूर असतात. आता म्हणजे भाजी झालेली आहे कंप्लीट. मग आपली ही अशी तांदूळाची भाजी. हे बाई म्हणावं या पावसाला. आता मी मस्तपैकी थोडासा पावसाचा अंगावर झेलत मी पाणी भरलं. म्हटलं आज खूप पाऊस येणार आहे. वातावरण बघा ना अगदी कसं दिसतंय. इतका पाऊस येईल असं वाटलं, पण काहीच नाही. पाऊस फक्त झिमझिम केला आणि उघडलं पण. काही खरं नाही. अरे बापरे, असं कसं व्हायचं. हे इकडचं मी काल काढून घेतलं कडेचं, आणि काका वावरामध्ये काढू राहिले. हे लोकांकडे दिलेलं आहे तरी का करताय. किती वाढली बघा, तिची उंची किती झाली आहे. ओ बापरे, जावं लागतं मला. त्यांनी सगळं म्हणजे कालपासून त्यांचं चाललंय हे गाभाळ काढायचं काम. खाव काका म्हटलं तुम्ही काढू राहिले, ही ठरवायचं कसं आहे याचं. कावर काढू राहिले ते लोकांकडनं, कावर नाही घेतलं ते. नाही का ते नाही येते, मग काय करायचं. परवडत नाही त्यांना. मग आपल्याला काय परवडायचं असं आपण हे काम करायचं. लय पातळी, मग काय करायचं. मग हे घेणार नाही का ते. घ्यायच्या टायमाला म्हणा मग परवडाल कसं. घ्यायच्या टायमाला परवडतं. आता हे घराकडचं वावर आहे ना, यामध्ये ना जास्त काही उगवलेलं नाहीये. आता का उगवलेलं नाहीये आता हे काही सांगताच येऊ नाही राहिलेलं. मागच्या वर्षी सुद्धा आहे ना इथं असंच उगवलं गेलं होतं. आणि हे जे लोक आहे ते हे एवढ्या या वावरामध्ये नाही म्हणतात, कारण इथं आहे ना उगवलं नाही म्हणून ते गाभाळ पण काही काढणार नाही. आणि हे असं आहे, मग हे आपल्यावर येऊ राहिलेलं आहे काम करायची वेळ. असं आता काका आज काढू राहिले, तर उद्या मी आता तिकडच्या साईडचं म्हणजे अगदी घराजवळचं जेवढं गवत आहे ते गवत आता मी निंदून घेणार आहे. काकांना होते तेवढं संध्याकाळी करतात. आजचं वातावरण आहे ना फक्त नुसतं असं दिसतंय आभाट, पण पाऊस काही झाला नाही. सकाळी फक्त तो तेवढा झिमझिम पडला. आणि आपण खळ्यावर जे मारलेलं होतं ना तणनाशक फवारणी, ते सगळं जळून गेलेलं आहे बघा. सगळं जळून गेलेलं आहे. आणि सोयाबीनची निंदणी आपली टोटल झालेली आहे. हे पण झालेलं आहे. हे इकडचं काही केलेलं नाही आहे, इकडचं सोडून दिलं आहे, कारण याच्यामध्ये एवढं गवत नाही आहे जास्त. पण हे झालेलं आहे. विहिरीकडचं झालं आहे, पुन्हा आपलं ते जे टाकीकडचं तिकडचं पण झालेलं आहे. आणि जे आहे तिकडचं पट्टीमधलं ते पण झालेलं आहे. म्हणजे सर्व निंदणी आपली सोयाबीनची पूर्ण झालेली आहे. पट्टीकडचं काय आता दाखवायचं आता निंदणीचं.
आणि बघा इतके सुंदर सुंदर छोटे छोटे सीताफळं यायला लागलेली आहे. हे बा किती भारी दिसतंय. हे छोटे छोटे मस्तपैकी सीताफळं यायला लागलेली आहेत झाडांना. इथं पण आली आहे. किती भारी दिसतं ते. असे कानातले किती छान दिसतील बरं. कोणाला काय, कोणाचं काय तर कोणाचं काय, माझं काय. हे किती मस्त असं द्राक्षाच्या घडावणी दिसतात ते असे. इथं पण आलेले बघा. आणि अजून आपल्या चिक्कू किती काले, म्हणजे चिक्कूची फुलं यायला लागलेली आहेत. हे काय फुलं येत आहे. सगळीकडे फुलं येऊ राहिलेली आहे. कसं आहे, झाडांना पाणी भेटलं म्हणजे मग फळं झाडं आहेत ती सुद्धा फुलली जातात. मला पपईचं रोप लावायचं, ते सापडलेलं पपईचं रोप लिंबाच्या झाडाखाली पपईचं रोप सापडलेलं आहे. की लावायचं चाललं आहे, पण नेमकी कुठली जागा घ्या, हे इथलीच जागा घ्यावं लागेल मला, हे इथली. तर अजून ते जरा बरंचसं मोठं होतं आहे आणि मग नंतर लावणार आहे मी पपया. मग पपया खायला होती. चला मग आता वाजले आहे जवळजवळ संध्याकाळचे 5. आणि मग आता तुम्हाला हा पूर्ण व्लॉग कसा वाटला, सकाळची भाजी वगैरे, सकाळचं वातावरणासहित मी रानभाजी बनवली, आणि कसं वाटलं तुम्हाला चला जरूर कमेंट करा. भेटूया आपण अशाच नवीन व्लॉग. तोपर्यंत